हॅलो हाय वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आज ना म्हणजे माझी मम्मी पूर्ण रेडी आहे. सांगते आम्ही कुठे निघालो आहे. ती रेड मी रेड. आम्ही फुल फॅमिली आज निघालो आहोत शॉपिंगला. म्हणजे मराठी फॅमिलीमध्ये ना छोटी वस्तू घ्यायची असं ना का मोठी काही घ्यायची असं ना सहकुटुंब सहपरिवार जायचं असतं. हे प्रथाच आहे आपल्याकडे. त्याच्यामुळे आम्ही घरासाठी आमच्याकडे ओव्हन होता तो खराब झालेला आहे आणि गॅस पण आमचा थोडा खराब झाला आहे. त्याच्यामुळे आम्ही ठरवलं आहे आज मायक्रोवेव्ह घ्यायचं. ओव्हनपासून थोडं अपग्रेड झालो आहे आम्ही आता. OTG किंवा मायक्रोवेव्ह असं काहीतरी घ्यायचं आहे आम्हाला आणि गॅस घ्यायचा आहे. सो आता आम्ही सगळे निघालो शॉपिंगला. तर आता आम्ही चाललो विजय सेल्सला. आमच्या थोडंसं हे चालू होतं विजय सेल्सला जायचं की क्रोमाला जायचं, क्रोमाला की विजय सेल्स. थोडंसं आमच्यामध्ये वादविवाद झाल्यानंतर आम्ही विजय सेल्सवरच डन झालो आहे. आणि आता आम्ही लांब आहे, लांबपणे आणि सगळं आम्ही तर्क लावल्यानंतर आम्ही ठरवलं की जवळच आहे तिकडे जाऊ. जे काही 19-20चा फरक असेल, जास्त काही महाग नाही, दोघांमध्ये सेमच प्राइसिंग आहे, फक्त थोडाफार इकडे तिकडे आहे फरक. त्याच्यामुळे आम्ही विजय सेल्स डन केलं. सो आता माझी बहीण रेडी होते, भाऊ रेडी होतोय, आम्ही दोघी रेडी झालेले आहेत. तर फुल परिवार आम्ही निघालो आहोत घरातलं सामान घेण्यासाठी. तुमच्याकडे कोण कोण कसं कसं जातं जरा नक्की सांगा. आणि मम्मी माझी कशी दिसते सांगा. आणि बाय द वे हे शर्ट माझ्या मम्मीने मला गिफ्ट केलं आहे. मी रेडी होऊन बसलेले, अजून आमचा भाऊ रेडी नाही आहे, त्याच्यासाठी आम्ही बसलोय. ती बॅकग्राऊंडला बोलली की तुझी बदनामी करते व्हिडिओत, पण नाही, खरी बात आहे. माझा भाऊ अजून रेडी नाही आहे आणि मी बसलेली आहे, मम्मी बसली. आम्ही दोघीही बसून वाट बघतोय ह्या दोघांची कधी रेडी होत आहेत. आयब्रो केला हो, तिचा आयब्रो झालेला आहे. मम्मी आमच्या घरी, घरच्या घरी पण पार्लर होत असतं. तर बघा तिने आयब्रो पण केला. झटपट काम आहे आमच्याकडे. पार्लरवाले आहेत ना, इन्स्टंट आमच्याकडे सगळं सोल्युशन फटाफट आहे घरामध्ये. जायची गरज नाही. कुठे बाहेर जायची गरजच नाही ना, लोक आमच्याकडे येतात. एक OTG म्हणजेच मायक्रोवेव्ह आणि गॅससाठी फुल फॅमिली, सहकुटुंब सहपरिवार 2 वस्तू घेण्यासाठी. फॅमिली अशीच आहे. कुठेही जायचं, काहीही घ्यायचं तरी सहकुटुंब सहपरिवारच जायचं. म्हणजे सगळ्यांच्या संमतीने, सगळ्यांच्या आवडीनेच वस्तू घ्यायची. मग ती छोटी असो, मोठी असो, कशीही असो. आणि आम्ही बघतो की कोणाला सुट्टी आहे का, हां. तर आम्ही प्लॅनिंग करणार. हां, म्हणजे सगळ्यांच्या सुट्टी, सगळ्यांच्या वेळ, आमच्या किती अपॉइंटमेंट्स पेंडिंग आहेत, नाही आहे, त्या दिवशी आम्ही सगळं प्लॅनिंग करून मग आम्ही डिसाईड करतो. खरं तर लोक आता पण एकच कमी आहे, माझ्या जिजा नाही. त्यांना सुट्टी नाही, पण आम्ही खरं तर दिवाळीत घ्यायचं होतं, पण दिवाळीत आम्हाला सुट्टी नव्हती, आम्हाला भरपूर काम होतं पार्लरमध्ये. त्याच्यामुळे आम्ही ठरवलं दिवाळीत न घेता ऑफरमध्ये आपण आरामात, सगळ्यांना सुट्टी असेल तेव्हा जाऊन घ्या. बघा किती छान दिसते माझी बहीण. कोणी म्हणाल्या मायलेकी आहेत, कोण म्हणाल्या मायलेकी आहेत. मी मोठी, ही छोटी आणि ती आणखीन छोटी, ती सगळ्यात छोटी आमच्या घरात. चलो आता ऑटो. फायनली आमच्या नियर बाय कल्याण वेस्टला, आमच्या घराजवळ जे विजय सेल्स आहे तिकडे येऊन आम्ही पोहोचलो. आणि आता इकडे चाललेलो आहोत. वरच्या फ्लोअरला आहे, म्हणजे फर्स्ट फ्लोअरवरती विजय सेल्सचं मोठं शोरूम आहे. तुम्हाला खालून वाटत असेल असं, पण वरती गेल्यावर खूप ह्यूज आणि मस्त मोठं शोरूम आहे विजय सेल्सचं. तर आता आम्ही निघालो आहे आणि इथे आम्ही येताच पहिलं शेगडी बघायचं ठरवलं. म्हणजे गॅस सिलेंडर आम्हाला, गॅस बघायची होती आम्हाला शेगडी. तर गॅस शेगडी बघू शकता. आम्ही ही जरा ॲडव्हान्स लेवलची बघायची ठरवली. ह्याच्यात 4 होते आणि आम्हाला खरं तर 4चेच घ्यायचे होते. आता आमच्या घरात 3ची आहे शेगडी, पण ही 4ची कशी होती, वर उचलून घ्यायची आपण आणि वरून क्लीन करू शकतो. आणि ही एक आम्हाला आवडली होती. त्याचं पण हे पूर्ण निघत होतं आणि व्यवस्थित क्लीन करता येत होती. पण दोघांमध्ये आम्ही कन्फ्युज्ड होतो. ही होती 13,000ची आणि आम्ही ती जी बघितली होती ती होती 16,000ची. आम्हाला दोन्ही पसंत होत्या. बाकी ह्या सगळ्या पण बघत होतो, पण ह्या रेग्युलरच होत्या, जशा आमच्याकडे आहेत तशीच होती. चिमणी तर आहेच, त्याच्यामुळे सगळंच आम्ही बघत होतो. चिमणी आम्हाला नको होती, आमच्याकडे आहे ऑलरेडी. मग नंतर आम्ही 2 ह्याच्यात कन्फ्यूज झालो, म्हणून ते दोन्ही आम्ही साईडला ठेवले आणि लॅपटॉप बघायला गेलो. थोडंसं लॅपटॉप बघून फायनल करून ठेवला. एक आम्हाला घ्यायचा आहे नेक्स्ट मंथमध्ये. मग नंतर आम्ही मेन ज्या पर्पजसाठी आलो होतो, म्हणजेच आम्हाला घ्यायचं होतं ओव्हन. तर ओव्हन बघत होतो किंवा OTT बघत होतो. आम्ही बघणार होतो दोघातलं, दोन्ही बघायचं ठरवलं. पण मग आम्ही मायक्रोवेव्हकडे गेलो, कारण मायक्रोवेव्हमध्ये सगळंच आम्हाला मिळत होतं. म्हणजेच बेकिंगपासून जेवण गरम पण करू शकता तुम्ही, काही बेकिंगच्या वस्तू पण करू शकता किंवा ग्रिल पण करू शकता. म्हणजे तुम्हाला तंदुरी बनवायची असेल, फिश फ्राय बनवायची असेल किंवा केक, कुकीज काही करायचं असेल तर तुम्ही त्याच्यात करू शकता. किंवा तुम्ही त्याच्यामध्ये जेवणसुद्धा गरम करू शकता, पॉपकॉर्न वगैरे बनवू शकता, हे सगळं होतं.
पण आम्ही जे OGT बघत होतो त्याच्यामध्ये काय होतं की तुम्ही जेवण गरम नाही करू शकत, फक्त ग्रिलिंग आणि ह्याचंच ऑप्शन होतं. मग आम्ही म्हटलं नको. मग सेम प्राइसिंगमध्ये होतं, प्राईसचा काही फरक नव्हता दोघांमध्ये. मग आम्ही मायक्रोवेव्हकडेच गेलो. मला खरं तर मायक्रोवेव्हच हवा होता. मग आम्ही मायक्रोवेव्ह घ्यायचं डिसाईड केलं आणि मग नंतर आम्ही फायनल कोणता करायचा, आम्ही 4 शॉर्टलिस्ट केले, कोणते घ्यायचे कोणते नाही असे 4 शॉर्टलिस्ट केले. 4मध्ये आम्ही कन्फ्युज्ड होतो. 4च्या प्राईसमध्ये काही फरक नव्हता. एक होता 17,000चा, एक होता 18,000चा, एक होता 17,500चा आणि दुसरा पण होता तो पण 18,000चाच होता. सगळ्यांची प्राइसिंग सारखीच होती, थोडंफार इकडे तिकडे होतं. पण आता कोणता घ्यायचा हे ठरत नव्हतं. पण माझी बहीण बघा साईडला सगळं बघून घेत होती काय काय भेटते आणि मी फायनल आम्ही हा केला. मग खूप विचार केल्यानंतर हा फायनल झाला होता. ह्याच्यामध्ये होता तंदूर इफेक्ट होता, कारण का त्याच्यामध्ये तुम्ही तंदुरी वगैरे बनवली तर पूर्ण स्मोक फ्लेवर तुम्हाला भेटणार होता. मग नंतर मग तो फायनल झाल्यानंतर मग मी थोडंसं स्वतःसाठी ज्युसर बघत होते. पण ज्युसर माझ्याकडे ऑलरेडी घरी आहेच, पण मी तरी पण बघत होते काय प्राइसिंगमध्ये भेटतं. जर चांगला मिळाला असता तर नक्कीच घेतला असता. पण मला जसा ज्युसर हवा होता तसा नाही आहे. हे सगळे रेग्युलर ज्युसर होते, हे सगळे माझ्याकडे आहेत घरी. हा असा वाला तर माझ्याकडे ज्युसर आहे घरी. त्याच्यामुळे मला वाटलं काहीतरी नवीन असेल म्हणून बघत होते, पण नवीन काहीच नव्हतं. रेग्युलर मिक्सर होते आणि रेग्युलर ज्युसर ग्राइंडर सुद्धा होते. हा डन झालेला आहे, हा आमचा डन झालेला आहे LGचा. नाही एवढे सगळे ऑप्शन फायनली आमचा डन आहे. आणि आम्ही हा पण केलेला, हा आम्ही हा पण डन केलेला. आम्हाला हा सुद्धा आवडला होता आणि हा पण आवडला होता आणि हा पण आणि हे 4 आवडले होते. पण आम्ही सगळ्यात महाग वाला घेतला. आम्ही शेवटीला सगळ्यात महाग वाला पसंत केला. ऑलमोस्ट 20,000. गॅस शेगडी जे आम्ही 2 फायनल केले त्यातली ही आम्ही नाही म्हटलं, कारण का ह्याला जी उचलून ह्याचं आहे ना, जे आपण ज्याला बर्नर लावतो ते बर्नर उचलायचं आहे आणि मग त्याच्या खाली वायर्स आहेत, तर कधी आपण पाणी वगैरे गेलं चुकून तर ते खराब होण्याचे चान्सेस भरपूर होते. त्याच्यामुळे आम्ही हा डिसाईड केला रेग्युलरवाला. 4 ह्याचाच आहे हा, सॉरी 3 ह्याचा आहे हा आम्ही घेतला आहे. तो 3 ह्याचा व्यवस्थित स्पेस आहे, म्हणजे तिन्ही ह्याच्यात आपले जे काही आपण भांडी ठेवू तिघांनाही स्पेस मिळेल. आणि ह्याच्यात ड्रॉबॅक होतं की अशा वायर्स दिसतात, मग कधी पाणी लागलं काही झालं किंवा काही प्रॉब्लेम आला तर खूप लवकर खराब होण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यामुळे आम्ही तो नाही घेतला. आणि आमचा फायनल झाले तो चारकोल, म्हणजे त्याच्यामध्ये ग्रिलवाला ऑप्शन होता, त्याच्यात चारकोल इफेक्ट होता, तो आम्ही अवन घेतला आणि ही गॅस शेगडी घेतली. आणि मम्मीने फायनली बिल पे केलं. आणि बिल पे करून झाल्यावर जाता जाता माझ्या मम्मीची नजर एका घडीकडे गेली. माझ्या मम्मीला एक घड्याळ बघता क्षणी तिला आवडलं. तिला असं वाटलं तिच्या चष्म्याला मॅच होते आणि खूप सुंदर घडी होती ती. तिला खूप आवडतात अशा सिम्पल सोबर आणि काहीतरी चांगल्या वस्तू. तिने बघितली आणि मग नंतर तिने बघितल्यावर आम्ही म्हटलं काय बघतेस, तर ती म्हणाली घडी आहे खूप छान आहे मला आवडली. तर ती काही बोलली नाही. त्याच्यावर माझी बहीण पुन्हा तिला खेचत तिकडे घेऊन गेली. तर इथे मी म्हटलं तुम्ही ते बघा मी येते. मग मी इथे थोडंसं बिलिंग वगैरे करून घेतलं. फायनली बिल पे करून झाल्यानंतर तोपर्यंत त्यांचं डिस्कशन चालू होतं की त्या घडीवरून काय करायचं आहे, पण ती नकोच म्हणत होती माझी मम्मी. पण मी ऐकत होते फक्त ते. आणि इथे तर माझी मम्मी आणि बहीण बघा किती छान दिसत आहे, सुंदर. मी आयफोन आणायचे विसरले आणि हा फोन घेऊन फिरते. तिला सगळं मी तयार करणार तरी ती आयफोन आयफोन घेऊन मी घरात ठेवलं फक्त. घरात ठेवून वापरायचा आहे, घरात शोला ठेवलाय. घरात वापरते बघताना बघितलं विसरून येते. 2 फोन का आदत नहीं, कारण मेरे ह्या पास फोन- देखो 2 फोन है. हाँ, इस फ़ोन की मेरे को आदत हो गई है, तो मैं ये उठाती और भाग जाती हूँ. और उस फ़ोन की आदत नहीं है तो वैसे रह जाता है घर पे. आमच्याकडे सगळ्यांकडे 2 नाही, हिच्याकडे 2 फोन, माझ्याकडे 2 फोन, हिच्याकडे पण 2 फोन. बट आई एम आईफोन. बट आई हैव आईफोन. ये सबसे पैसे वाली है और हमारे मेरे में. को अभी मैकबुक भी लेना है. मैकबुक भी लेना है भाई, अमीर इंसान है भाई, हमारे सब में अमीर इंसान यही है. अभी ये क्या क्या पीछे भी होगा, मैंने मैकबुक डिसाइड किया है इधर. अभी इसके बारे में क्या क्या होगा आगे आगे देखते जाओ. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, आगे आगे देखो होता क्या है. I have bought iPhone, but now I want to buy MacBook and watch everything. Apple. हाँ. काय My mom decided for today. Damn beautiful. मला तो ना वॉच देत होता. हा वॉच घेऊया. हां. हे बघा हा वॉच माझ्या मम्मीला आवडलेला आहे. तू असं डायरेक्ट घाल मम्मी हातात. डायरेक्ट असंच बघायचं, काढायचं नाही. कुठलं आहे का? म्हटलं मी गिफ्ट करते, घे. शाळा मी गिफ्ट करते, तू घे. टच कर ना, त्याच्यात काय काय बघू दे. हां असं फोन कनेक्ट होतो का याच्यात बघू. छान आहे, राहू दे नको. घे घे. मम्मीला
मम्मीला वॉच आवडली सो आम्ही हा गिफ्ट घेतलेला आहे. दाखव. बिल काय काय केलं. हा गिफ्ट आहे माझ्याकडून मम्मीला. स्क्रीनर काय माहिती म्हणजे फिरव ना बाजूचं फिरव. गिफ्ट इला त्याच्यामध्ये जो चीज पे हाथ रखते हैं वो हम खरीद देते हैं, हम पैसे का नहीं देते. चालता चालता तिला पसंद आला. चलते चलते इसको ये वॉच पसंद आ गया. हम लोग घर जा रहे थे बिल्डिंग करके. हाँ हमारा फाइनल सब हो गया था बिल वगैरह करके, बट इसमें चलते चलते ये वॉच अच्छा लगा तो हम लोगों ने खरीद लिया. पैसे का मुँह नहीं देखते, माँ के आ गया. चलो फाइन. हे इतके सगळे वॉचचे ऑप्शन होते पण तिला तीच घडी आवडली, ते वॉच तिला आवडलं आणि तिला बघता क्षणी आवडलं. त्याच्यामुळे मी म्हटलं नाही घ्यावी तर तीच घ्यायची. तिला आवडले म्हटल्यावर तीच घ्यायची. ब्रँडेड आहे, चांगली आहे, त्याच्यामुळे आम्ही ती घ्यायची ठरवली. मग मी जाऊन बिल पे केलं, बिल काउंटरवर गेले, बिल पे केला. त्याच्यानंतर आम्हाला त्यांनी पूर्ण पेटी पॅक पीस असा वॉचचा आणून दिला आणि डेमो देत होते. जे कोण होते त्यांचे इन्स्ट्रक्टर ते आम्हाला डेमो देत होते. म्हणजे ती वॉच कशी आहे, काय म्हणजे चार्ज वगैरे कसं करायचं, त्याच्यात काय काय फंक्शन्स आहेत, कसं त्याला वापरायचं, ब्लूटूथ कनेक्टर, कॉल्स कसे रिसीव्ह करायचे किंवा तुमच्या बाकी सगळ्या त्याच्यात ज्या काही गोष्टी होत्या त्या सगळ्या आता अँड्रॉइड फोन म्हणजे फोनसारखेच आहेत आजकालचे स्मार्ट वॉचेस. तर स्मार्ट वॉच आहे म्हटल्यावरती त्याच्यात भरपूर काही काही ऑप्शन्स होते. माझी मम्मी खूप एक्सायटेड होती त्या वॉचसाठी. तर तिला खूप आनंद होत होता तिच्या चेहऱ्यावर. तुम्ही बघू शकता इतकी खुशी होती तिच्या चेहऱ्यावरती आणि त्याच आनंदापुढे पैसे काहीच वाटत नाही आम्हाला. असं वाटतं आमच्या आईच्या चेहऱ्यावरचा आनंदच हा आमच्यासाठी खूप मौल्यवान आहे. तर पैसे त्याच्यापुढे चिल्लर वाटतात आम्हाला. ह्याच्यासाठी आम्ही करोडो रुपये देऊ शकतो. हे तर छोटी मोठीच गोष्ट आहे वॉचसारखी. तर माझ्या मम्मीला बघा ही घेतलेली आणि खूप छान घडी होती. त्यांनी खूप छानपणे आम्हाला एक्सप्लेन केलं कसं काय आहे त्याच्यामध्ये. त्यांनी ब्लूटूथ कनेक्टवर केलं, कॉलवर पण त्याच्यासोबत ती बोलली ना तर तिला खूप असं लहान मुलं कशी एक्सायटेड असतात तशी ती अशी एक्सायटेड होती. वॉचवरती कॉल वगैरे येत होते त्याच्यामुळे. तर तिला खूप मस्त वाटत होतं, लहान मुलासारखी माझी मम्मी. आणि मग ती म्हणत होती या व्हिडिओ ती सांगते माझ्या चष्म्याला मॅचिंग असंच झालेलं आहे माझं घडी. हेच नाही घेतले. हम लोगों ने इतना ही शॉपिंग नहीं किया, हम लोगों ने बहुत कुछ शॉपिंग किया. ये बस लेके जा रहे हैं, बाकी उन लोग घर पे डिलीवर कर देंगे हमारा सामान. चलो मम्मी ये इनका गिफ्ट तिच्या है. तोंडावर आहे. चला ये इनका गिफ्ट है बस. चला. वाह 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 इट्स गिफ्ट. हमारी शॉपिंग हो चुकी है. खाली हाथ आए थे, खाली हाथ जा नहीं एक छोटा सा बॉक्स घड़ी का लेके जा रहे हैं. इतना सारा शॉपिंग किया बट बाकी सब बाद में मिलेगा. यस वो- होम डिलीवरी. मैंने बोला था इन लोग को होम डिलीवरी देंगे. होम डिलीवरी भी देंगे और क्या है उनका वो काय बोलतात त्याला डेमो. डेमो वाला इंसान भी आएगा भाई. यस गैस के लिए भी डिलीवरी वाला आएगा और सर्विस वाला भी आएगा जो बताएगा हमें कैसे क्या करना है. एंड माइक्रोवेव वाला आएगा. स्कूल छूट गया से बच्चे छूट गए. और हम लोग भी छूट गए. घर जाके खाना खाना है, बहुत भूख लगी है. चलो चलो. आता बघा ही मम्मीला शिकवते की न्यू गोष्टी घ्यायच्या आणि करायचं येतात. लाईफ मध्ये नवीन नवीन गोष्टी ट्राय करायच्या. रेग्युलर पहिला पण मोबाईल मला हिला पहिला मतलब जो अँड्रॉइड फोन असतो तो मीच गिफ्ट केला होता. आता भारी भारी घडी पण आता अँड्रॉइड घडी पण मीच गिफ्ट केलेली आहे. सो माझ्याकडूनच सुरुवात होते. चलो आता आम्ही जरा वडापाव खातो. अंबर वडापावच्या इथे आम्ही थांबलेलो आहोत. फेमस वडापाव आहे कल्याणचा. हे बघा या दोघ्या बहिणी. ये मोर फायनली अंबर वडापाव पार्सल घेतलेला आहे आणि आता मी घरी निघालेला आहे. माझ्या भावाकडे पार्सल आहे. त्यांच्याकडे पार्सल घेतलेलं आहे. अंबर वडापाव मी पहिल्यांदा खाणार आहे. माझा भाऊ सारखा बोलत होता अंबर वडापाव खा, अंबर वडापाव खा. पण मी खाल्लेलं आहे, मला नाही आवडत. आणि मी खाल्लाच नाही. म्हणजे एवढ्या वर्ष कल्याणमध्ये राहते पण अंबर वडापाव ट्राय नाही केला. सो माझ्या भावाच्या डिमांडवरती आज अंबर वडापाव ट्राय केला जाईल आणि हिने ते नेगेटिव्ह रिव्ह्यू दिलेला आहे. मला नाही आवडत. मला आवडतो. मला आमच्या खाली बनतो ना तो खूप भारी आहे. आमच्या इकडे ते आणि मी काकू- बनवते तो. आमच्या इकडे काकू बनवते बिल्डिंगच्या खाली. तिचा स्टॉल लागतो. ती एकदम मस्त बनवते. तिच्याकडे एक चांगला मिळतो. नाहीतर मी कुठलाच वडापाव खात नाही कारण का इथे बेस्ट बनला जातो. तिच्याकडे बेस्ट बनतो. त्याच्यामुळे बाहेरचा मला वडापाव अजिबात आवडत नाही. पण आज माझ्या भावाच्या डिमांडवरती आम्ही अंबर वडापाव खाणार आहे. आणि ताप मस्तपैकी. आता आमची शॉपिंग झालेली. मला खूप हॅपी आहे मी की मला हवा तसा मायक्रोवेव्ह मिळालेला आहे. Yes. आणि आता आम्ही केक बनवणार बिस्किट आणि
Bread. तंदुरी, माझ्या मम्मीला तंदुरी ग्रिल फिश, सगळं ग्रिल असं स्मोक फ्लेवरवाला घेतलेलं आहे आम्ही. म्हणजे आम्ही जो मायक्रोवेव्ह घेतला ना त्याचा इनबिल्ट आहे स्मोक फ्लेवर. तुम्हाला तंदुरी इफेक्ट, स्मोक इफेक्ट जसं हॉटेलमध्ये मिळतं रेस्टॉरंट आहे सेम तसा टेस्ट येणार आहे. स्मोक द्यायची गरज नाही पडणार, त्याचा इनबिल्ट आहे. त्याच्यामुळे आम्हाला तो थोडा महाग पडला, बजेटच्या बाहेर गेला, पण ठीक आहे. आम्ही 7,000 ठरवून आलेलो. आम्हाला वाटलेलं 7-8 हजारात येईल, एवढं काही नाही. पण आमचा बजेट म्हणजे 15,000च्या पण वर गेला. नाही 17,000ची आपली हे मायक्रोवेव्ह आहे. हा म्हणजे 17,000चा नाही, तो 21,000चा आहे. पण आम्हाला डिस्काउंट 18 काहीतरी करून आम्हाला 18,000ला पडला. 17,999 नाही 18,000 पकडून झाला, म्हणजे 21,000चा होता. डिस्काउंट करून खूप त्यांना हे केल्यानंतर डिस्काउंट दिला त्यांनी आणि मग डिस्काउंटमध्ये आम्हाला तो 18,000ला पडला. आणि प्लस आम्ही गॅस शेगडी घेतली, ती पण आम्हाला 12,000 14,000ची होती, मग ती आम्हाला 12,000 नाही 12,000 प्लस वरती 700 आहे. म्हणजे ती पकडून चला 13,000ची गेली आम्हाला. म्हणजे 13,000ची म्हणजे तिने काहीतरी 870 आम्हाला डिस्काउंट दिला. 870 रुपये फक्त त्याच्यावर डिस्काउंट मिळाला. म्हणजे आम्हाला 13,000ची आमची शेगडी प्लस आणि आम्हाला ते 18,000चा आमचा मायक्रोवेव्ह. पण मला मायक्रोवेव्हसाठी मी खूप खुश पण आहे. माझी मम्मी सगळ्यात जास्त खुश तिच्या वॉचसाठी. हा फक्त ती सिम्पल वॉच आहे, खूप जास्त महाग नाहीये पण चांगली वॉच आहे. हा अँड्रॉइड वॉच आहे, ब्रँडेड आहे. ब्रँडेड आहे आणि अँड्रॉइड आहे. तिने फर्स्ट कोणती तरी गोष्ट ब्रँडेड घेतलेली आहे. हा स्वतःसाठी नाही तर ती आम्ही घेतो. हा म्हणजे स्पेक्स वगैरे घेतलं तरी पण ते आम्ही तिला हे करतो ना की बाबा घे नाही तर ती घ्यायला गेली की स्वतःसाठी काहीच घेत नाही. तर आम्ही असलो तरच ती घेतली, नाहीतर ती स्वतःसाठी पैसे खर्च करत नाही. पण आता तिला आवडली आणि तिने जाता जाता तिला वाटलं की घ्यावी, तिच्या चष्म्याला मॅच करते. तरी ती नको 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 बोलत होती. पण तिला मध्ये बघायलाच हां ती नको म्हणत होती. पण आम्ही दोघीने ठरवलं तर मग काहीच होत नाही मग त्याच्या पुढे. पण आमच्या आईने ज्या वस्तूवर हात ठेवला ती वस्तू आम्ही घेणार. चलो